नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये जोसाच्या ऍक्टिव्हिटी शेड्यूल बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेतली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जोसाचं रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला काय फीस लागणार आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आहे या प्रोसेस करत असताना याचे महत्त्वाचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत की जेणेकरून आपण फॉर्म भरत असताना किंवा रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाहीये। आणि जोसा काउन्सिलिंगच्या सुरुवातीपासून जोपर्यंत आपली सीसॅप काउन्सिलिंग होणार नाहीये तोपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती या ठिकाणी उपलब्ध करून आपण दरवर्षी देत आहोत आणि या वर्षी सुद्धा आपण देणार आहोत। कारण पाहिलं असता बरेच असे विद्यार्थी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे की मराठी काउन्सिलर किंवा आपला काउन्सिलर या ठिकाणी मिळत नसल्यामुळे हिंदी लँग्वेज काउन्सिलर कडे जॉईन होतात, त्या ठिकाणी थोडासा रिस्पॉन्स मिळत नाहीये, चॉईस फिलिंग कसे डिझाईन करायचे हे इन्फॉर्मेशन मिळत नाहीये। तर या ठिकाणी आपण काही काळजी करायची गरज नाहीये की आपलं या ठिकाणी 10 वर्षापासून हे जोसा काउन्सिलिंग, मेडिकल काउन्सिलिंग आणि इंजिनिअरिंग काउन्सिलिंग या सर्व काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करून आपली पूर्ण प्रोसेस स्वतः करून देतं। ना की तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन केली याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः फॉर्म भरायचे, तुमचे सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस असतील, चॉईस फिलिपिंग असतील, देन आफ्टर राउंड अँड आफ्टर अलॉटमेंट जे काही या ठिकाणी प्रोसेस असेल, डॉक्युमेंट अपलोडिंग असेल किंवा आपलं कॉलेज रिपोर्टिंग पर्यंतचे या सर्व प्रोसेस बद्दल आम्ही तुम्हाला ईच अँड एव्हरी गोष्टीची डिटेल इन्फॉर्मेशन देऊन ते तुम्हाला पर्सनली सर्व गोष्टीची माहिती आम्ही देत असतो। तशीच या व्हिडिओमध्ये एक मी माहिती देणार आहे, बोर्डवरती तुम्हाला पॉइंट दिसत आहेत आणि शेवटला काही Q&A म्हणजे काही विद्यार्थ्याला सध्या या रजिस्ट्रेशन अंतर्गत काही प्रश्न आहेत त्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। तर जोसा काउन्सिलिंगच्या इम्पॉर्टंट रूल्स बद्दल पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचं आहे, बेसिकली महत्वाचा पहिला रूल आहे की विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपण या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये नंबर लागणार आहे किंवा आपल्याला या ठिकाणी प्रोसेस मध्ये काहीतरी मिळणार आहे असं एक अनुषंग आहे। तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी क्लिअर करेन, ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला जेईई मेन्सचा फॉर्म भरला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी जरी जोसा काउन्सिलिंग मध्ये रजिस्ट्रेशन केलं तरी काही अडचण नाहीये। खूप महत्वाचा पॉइंट आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स एक्झाम दिली आणि विद्यार्थ्याचा रिझल्ट आला अशा विद्यार्थ्याने जेईई मेन्सचं रजिस्ट्रेशन केलं तरी काही हरकत नाहीये। हे सर्वात महत्वाचा पहिला रूल आहे। का सांगत आहे हा रूल मी विद्यार्थ्यांना, कारण आपल्याला जेईई मेन्सचं रजिस्ट्रेशन करणं आणि जेईई मेन्स मध्ये चॉईस फिलिंग करणं यासाठी आपल्याला कुठलीच या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची फीस लागत नाहीये। खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण बरेच विद्यार्थी की जेईई मेन्स काउन्सिलिंग साठी किती फीस आहे, काय फीस आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतात याबद्दल थोडंसं कन्फ्युज आहे। तर आपण जर रजिस्ट्रेशन करत असाल, चॉईस फिलिंग करत असाल तर आपल्याला या ठिकाणी काही फीसची आवश्यकता लागणार नाही। मग दुसरा प्रश्न आहे की सर जर आम्ही या ठिकाणी प्रोसेस मध्ये जाऊ तर कुठल्या रँकच्या विद्यार्थ्याला काय मिळू शकतं, तर लक्षात घ्यायचं आहे ज्याही विद्यार्थ्याला 97 प्लस आहे असे विद्यार्थी NIT सिस्टीम मध्ये लागू शकतात, ज्याही विद्यार्थ्याला 94 प्लस पर्सेंटाईल असे विद्यार्थी IIIT आणि GFTI मध्ये लागू शकतात आणि ज्या विद्यार्थ्याला 88 अबोव्ह मार्क्स आहेत असे सर्व विद्यार्थी जर पाहिला असता काही GFTI आणि काही सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये या ठिकाणी लागायचे चान्सेस असणार आहेत। त्यामुळं जर आपल्याला वाटत असेल की आपण या प्रोसेस मध्ये ऍटलीस्ट जॉईन व्हावं, या ठिकाणी चॉईस फिलिंग करून पाहावं, तर माझी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण हे डेफिनेटली प्रोसेस करा। याच असा अनुषंग नाही की आपण आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा, आपण जिथेही असाल त्या ठिकाणून हे प्रोसेस केलं तरी चालू शकते। ठीक आहे, यामध्ये महत्वाचे इम्पॉर्टंट रूल्स आहेत की आपल्या जोसा काउन्सिलिंग अंतर्गत या वर्षी फर्स्ट राऊंड टू या ठिकाणी 5th राऊंड हे आपली या ठिकाणी राऊंडची प्रोसेस असणार आहे आणि या राऊंड प्रोसेस मध्ये विद्यार्थी काय चुका करतात ते मी सांगणार आहे। या राऊंड प्रोसेस मध्ये आपल्याला जेही आपल्याला चॉईस फिलिंग करायचे हे चॉईस फिलिंग फक्त आपल्याला फर्स्ट राऊंडलाच आपल्याला करता येणार आहे। क्लिअर आहे, चॉईस फिलिंग हे आपल्याला फक्त फर्स्ट राऊंडला करता येणार आहे आणि हे चॉईस फिलिंग करत असताना सर्वात महत्वाचा या ठिकाणी पॉइंट येतो की विद्यार्थी पालकांना आपल्याला जे काही आपली एलिजिबिलिटी आहे, ऍडव्हान्स साठी आपण क्वालिफाईड असाल तर आपल्याला IIT ऑप्शन्स असतील, IIT ऑप्शन्स आपल्याला जर असतील तर आपल्या टोटल फॉर्म मध्ये 861 ऑप्शन आपल्याला दिसून येणार आहे। लक्षात घ्या, जर आपण ऍडव्हान्स साठी क्वालिफाईड असू, आपला रँक जनरेट झाला असेल तर टोटली आपल्याला 861 ऑप्शन दिसणार आहेत।
जेही विद्यार्थी या ठिकाणी जस्ट या ठिकाणी जेई मेन्स दिले आहे, काही मार्क्स क्वालिफाईड स्कोर असतील तर या विद्यार्थ्यांना जर NIT IIIT GFT आहे हे या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्याचा फॉर्म ओपन केल्यानंतर 570 आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स दिसणार आहेत. म्हणजे ऑप्शन मध्ये बरीच वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर ज्याही विद्यार्थी जोसा या ठिकाणी क्वालिफाईड आहे म्हणजे ऍडव्हान्स साठी या ठिकाणी पात्र होता तर अशा विद्यार्थ्याला टोटल 861 ऑप्शन्स असतील. त्यामध्ये IIT NIT IIIT आणि GFT हे सर्व उपलब्ध दिसतील. ज्या विद्यार्थ्यांनी ओनली जेईई मेन्स दिले अशा विद्यार्थ्यांना NIT IIIT आणि GFT हे ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध दिसतील. आणि या ठिकाणी दुसरा एक क्वेश्चन आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाबत. विद्यार्थी या ठिकाणी याला थोडे कन्फ्युज झाले की आम्हाला जोसा काउन्सिलिंगसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. लक्षात घ्या, आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना एकही डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार नाहीये. आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना आपला ऍप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड या ठिकाणी लागणार आहे आणि आपण जो ही रजिस्टर्ड मेल ID दिला आहे अथवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिला आहे या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. या ठिकाणी आपल्याला कुठल्याच रिक्वायर्ड डॉक्युमेंटची आपल्याला काही आवश्यकता राहणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नका की डॉक्युमेंट्स आत्ताच लागणार आहेत का. डॉक्युमेंट्स आपल्याला आत्ता चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन साठी लागणार नाहीयेत. तर यामध्ये काळजी करायची काही आवश्यकता नाहीये. दुसरा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे यामध्ये की जर आपल्याला डॉक्युमेंट्स लागतील तर केव्हा लागतील. हे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला ज्या वेळेस आपल्याला एखाद्या राऊंड मध्ये कोणत्या तरी कॉलेजची सीट अलॉटेड होईल त्याच वेळेस आपल्याला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर विद्यार्थी यामध्ये थोडंसं परेशान दिसले की आमच्याकडे सर स्टेट काउन्सिलिंगचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत बट सेंट्रल काउन्सिलिंगचे डॉक्युमेंट्स अद्याप आमच्याकडे उपलब्ध नाहीयेत. तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपली अलॉटमेंट होईल त्याच वेळेस आपल्याला हे डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे. नियर बाय एक्झॅक्ट डेट मला आता थोडी लक्षात नाहीये, 21 जूनला आपल्याला हे डॉक्युमेंट्स लागतील की जे कोणाला लागतील की जे विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये अलॉटेड होणार आहेत अशाच विद्यार्थ्यांना. जोपर्यंत आपलं अलॉटमेंट होणारच नाहीये तर या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंटचा काही संबंध नसणार आहे. विद्यार्थी या ठिकाणी थोडंसं आज बरेच रजिस्ट्रेशनसाठी आल्यानंतर सर डॉक्युमेंट्स कुठले घेऊन यायचे आहेत रजिस्ट्रेशनला, सर फीस किती लागणार आहे. तर आपल्याला फीस काहीच लागणार नाहीये आणि आपल्याला डॉक्युमेंटची सुद्धा काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील आफ्टर अलॉटमेंट. नेक्स्ट आहे त्यामध्ये काउन्सिलिंगची फीस. काउन्सिलिंग फीस बद्दल पण तुम्हाला सांगितलंय की काउन्सिलिंगची फीस काही लागत नाहीये फॉर सेंट्रल काउन्सिलिंग. जे आपण पर्सनल काउन्सिलर जॉईन केला त्यांची जी काही फीस असेल ते आपल्याला पेड करावं लागणार आहे. आता आहे चॉईस फिलिंग. सर्वात महत्वाचा पार्ट आहे चॉईस फिलिंग. तर आपण याच्यामध्ये Q&A पण आपण या ठिकाणी कन्सिडर करायला हरकत नाहीये. बऱ्याच वेळेस असं पाहतो आपण काही विद्यार्थ्याचा खूप चांगला रँक आहे. लक्षात घ्या, काही विद्यार्थ्याचा खूप चांगला रँक आहे आणि या रँक चांगला असून सुद्धा बऱ्याच वेळेस विद्यार्थी आपला जो काही ऑप्शन फॉर्म आहे हे चुकीच्या पद्धतीने भरतात आणि चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर ह्याचे ड्रॉबॅक्स कधी लक्षात येतात ज्या वेळेस आपला एखाद्या चांगल्या IIT मध्ये नंबर लागणार असतो किंवा ज्या वेळेस आपल्याला एखाद्या चांगल्या IIT मध्ये एखादी चांगली ब्रांच मिळत असते आणि ते आपल्या हातातनं मिस होते. त्यावेळेस आपल्याला या चॉईस फिलिंगचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळत असतं आणि विद्यार्थी दरवर्षी ह्या चुका आम्हाला दिसून येतात आणि या चुका झाल्यानंतर विद्यार्थी आमच्याकडे येतो सेकंड राऊंडला की ज्या वेळेस आमच्या हातात ही कुठली गोष्ट राहत नाहीये. तर विद्यार्थ्याला एकच विनंती आहे, आपण रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्याही विद्यार्थ्याला ऍडव्हान्ससाठी या ठिकाणी क्वालिफाईड असतील किंवा ऍडव्हान्स आपला चांगला रँक आला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी एक लिस्ट बनवा. लिस्ट एक बनवा, आपल्या संपूर्ण IIT कॉलेज काढा. त्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता NIT कॉलेज सुद्धा काढा आणि त्यानंतर आपल्याला जे काही टॉप IIITs वाटतात त्या IIIT कॉलेजेसची पण लिस्ट काढा. या सर्व कॉलेजच्या अगोदर लिस्ट काढा. लास्ट इयरला काय रँक पोझिशन होती याचा थोडासा अभ्यास करा आणि सगळा अभ्यास झाल्यानंतर मग आपण आपली चॉईस फिलिंग करा. आणि चॉईस फिलिंग करत असताना लक्षात घ्या, चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला एक विद्यार्थ्याला एक महत्वाचा अजून एक क्वेश्चन येतो या ठिकाणी की मिनिमम आपल्याला किती चॉईस फिल करता येतात आणि मॅक्झिमम आपल्याला किती चॉईस फिल करतात. लक्षात घ्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर मिनिमम आपल्याला चॉईस फिलिंग किती करता येते या ठिकाणी. तर या ठिकाणी माझा आन्सर असेल मिनिमम आपण 1 चॉईस फिल करू शकतात आणि मॅक्झिमम आपण या ठिकाणी 861 या ठिकाणी चॉईस फिल करू शकतात.
लक्षात आलं, मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 861 आपल्याला चॉईस फिलिंग करता येतात. दुसरा पार्ट आहे यामध्ये, चॉईस फिलिंग करत असताना कॉलेजला प्राधान्य द्यायचंय की ब्रांचला प्राधान्य द्यायचंय, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी माझं सजेशन असतं की जर आपण या ठिकाणी ब्रांचला प्राधान्य दिलं तर याचं आउटपुट आपल्याला इन फ्युचर जास्त मिळू शकतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला कॉलेजला प्राधान्य देणं योग्य की ब्रांचला प्राधान्य देणं. मी सांगेल या ठिकाणी जर आपण ब्रांचला प्राधान्य देत असाल तर आपल्याला याचं थोडंसं लॉंग लाईफ आउटपुट मिळू शकतं. पण जर विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मी कुठल्याही ब्रांचमध्ये ऍडजस्टेबल आहे किंवा मी कुठलीही ब्रांच ऍडजस्ट करू शकतो, पण मला ज्या कॉलेजला 100% प्लेसमेंट आहे किंवा मला IIT बॉम्बेच पाहिजे किंवा IIT मद्रासच पाहिजे किंवा IIT खरगपूरच पाहिजे आणि मी या ठिकाणी एनी ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकतो, ठीक आहे, म्हणजे ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकतो पण मला टॉप कॉलेज हवं आहे. लक्षात घ्या, ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकतो पण मला टॉप कॉलेज हवं आहे. तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी डिसिजन घेऊ शकतात. ज्याचं एम फिक्स आहे की मला CSच पाहिजे ते अशा पद्धतीनं ओनली ब्रांचला प्रायोरिटी देऊ शकतात. ज्याचं एम असं आहे की मला कॉलेज ब्रांचचे काही देणे घेणं नाही पण मला टॉप कॉलेज मिळायला पाहिजे, तर आपण या सिक्वेन्स अनुसार सुद्धा जाऊ शकतो. हे खूप महत्वाचे पॉइंट असतात आणि या पॉइंट मध्ये आपल्याला काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण बरेच विद्यार्थी पहिल्यांदा सर्व IIT ला प्राधान्य देतात आणि नंतर NIT ला सुरुवात करतात. लक्षात घ्या, ह्या फॉर्म मधल्या चुका आहेत. त्यामुळे आपण आपला फॉर्म अशा पद्धतीने डिझाईन करायला पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी टॉप IITs पण आपल्या प्रायोरिटीमध्ये असायला पाहिजे, टॉप NIT सुद्धा आपल्या प्रायोरिटीमध्ये असायला पाहिजे आणि टॉप IIIT सुद्धा आपल्या प्रायोरिटीमध्ये असायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही असं पाहतो की काही मुलं खूप मिनिमम ऑप्शन भरतात आणि आपल्या प्रोसेस पासून दूर जातात. पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला मिनिमम 1 ऑप्शन मॅक्झिमम 861 ऑप्शन भरता येणार आहेत. आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला मी सांगू इच्छितो, जर आपण नॉर्थ ईस्ट साइडचे जर ऑप्शन सोडले तर बाकी आपले ऑप्शन्स असणं गरजेचं आहे. नॉर्थ ईस्ट साइड कुठली, या ठिकाणी नागालँड, पॉंडिचेरी, मिझोरम या ठिकाणचे जर कॉलेजेस सोडले तर बाकीच्या चॉईस आपल्याला असणं आपल्या लिस्टमध्ये खूप जास्त महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये जे आपल्याला ब्रांच घ्यायचे आहेत या ब्रांचच्या प्रायोरिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी येते आपल्या प्रायोरिटीमध्ये आपल्याला जे कॉलेज लागत नाहीये ते आपल्या टॉप प्रायोरिटीमध्ये असायला पाहिजे. जे कॉलेज लागतात ते आपल्याला त्या मिडल प्रायोरिटीमध्ये असायला पाहिजे. पण कदाचित अनफॉर्च्युनेटली हा जर कट ऑफ खूप जास्त हाय जात असेल तर त्यासाठी आपल्याला लोअर प्रायोरिटी सुद्धा असायला पाहिजे. असं पूर्ण जर आपण मिक्सिंग आणि व्यवस्थित जर फॉर्म डिझाईन केला कॉलेज वाईज, कॉलेजच्या ब्रांच वाईज आणि आपल्याला ज्या मेन कोर्सेस आहेत IIT, NIT, IIIT याला पूर्ण जर एकत्र एकदम मिक्सिंग जर व्यवस्थित केलं तर आपल्याला लो रँक किंवा आपला हायर रँक जरी असेल तर या ठिकाणी चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. बरेच मुलं या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खूप मिनिमम ऑप्शन भरतात आणि शेवटला ज्यावेळेस आपला हा राऊंड निघून जातो पहिला, मग त्यांची लॉकिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस विद्यार्थ्यांना लक्षात येतं की अरे आपल्याला फक्त पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग होती, नेक्स्ट राऊंडला आपल्याला एनी चॉईस ऍडिशन पण नाहीये, नेक्स्ट राऊंडला आपल्याला एनी चॉईस या ठिकाणी सिक्वेन्स ऑर्डर चेंज करता पण येणार नाहीये किंवा आपल्याला एखाद्या कॉलेजचं नाव, ब्रांचचं नाव सुद्धा ऍड करता येणार नाहीये. तर या गोष्टीची आठवण कधी येते आपल्याला राऊंड झाल्यानंतर. आणि माझा दरवर्षी एक प्रामाणिक उद्दिष्ट असतो जोसा काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थी जे पार्टिसिपेट होतात यांच्यासाठी की आपण आधी जोसा काउन्सिलिंगचा एक रफ मध्ये एक डिझाईन करा ऑप्शन आणि मग तुम्ही या ठिकाणी फिलिंग करा. फिलिंग करत असताना तुम्ही 2-4 वेळेस या ठिकाणी 3 दिवस वेळ घ्या आणि 3 दिवस वेळ घेऊन तुम्ही या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे. मॉक 1चं प्रिडिक्शन घ्या, मॉक 2चं प्रिडिक्शन घ्या, या दोन्ही प्रिडिक्शन घेऊन मग तुम्ही इंटरचेंजेस काय ऑप्शन करा, ते तुमच्या फायदेशीर असतं. कारण बरेच ठिकाणी असं पाहतात की काउन्सिलर लोक या ठिकाणी फर्स्ट राऊंडचा फॉर्म भरला, विषय संपला असं या ठिकाणी कन्सिडर होतं. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी नेहमी रिक्वेस्ट करतो की आपण मॉक राऊंड 2 नंतर आपल्या प्रायोरिटी अनुसार किंवा आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार काही ऑप्शन चेंजेस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण मॉक 2 हे अलॉटमेंट जे देतं त्या अलॉटमेंट मध्ये आपल्याला 80% क्लिअर होते की आपल्याला यावर्षी काय मिळणार आहे, 80% क्लिअर होतं. तर यामुळे मॉक 2 झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आपले चॉईसेस इंटरचेंजेस करणं गरजेचं आहे. तर इंटरचेंजेस करत असताना योग्य ते इंटरचेंजेस असावे. कारण
बहुधा असं आपण पाहतो, कारण मॅक्झिमम ऑप्शन आपण सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यानंतर एखादा नको तो ऑप्शनच आपल्या फर्स्ट किंवा सेकंड प्रायोरिटीमध्ये जाऊन बसतो आणि अनफॉर्च्युनेटली तिथेच आपली अलॉटमेंट होते. मग प्रश्न पडतो की मी तर हा ऑप्शन खूप शेवटला ठेवला होता, मग हा आला कसा वर? त्याच्यामुळं ऑप्शन समरी सुद्धा व्यवस्थित चेक करणं खूप जास्त महत्वाचे. ठीक आहे, आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित केल्यानंतरच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत असतं. आणि या सर्व गोष्टीची काळजी घेऊन या सर्व गोष्टी त्यानंतर राऊंड नंतर पुढील प्रोसेस कशी आहे, फ्री, स्लाइड, फ्लोट याचा उपयोग कसा करायचा आहे, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आपल्या काउन्सिलिंग मध्ये हे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो ऑनलाईन माध्यमातून, अथवा जे विद्यार्थी ऑफिसला व्हिजिट करणार अशा विद्यार्थ्याला या प्रोसेस आम्ही स्वतः करून देतो, जेणेकरून विद्यार्थी चुकायचा काही प्रश्न येत नाहीये. कुठल्या IIT मध्ये कुठली ब्रांच चांगली आहे, कुठल्या NIT चा काय कट ऑफ आहे, लास्ट इयर काय रँक आहेत, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही या काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड करतो. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे नंबर दिले त्यावरती कॉन्टॅक्ट करून आपण या गोष्टी अवेलेबल करून घेऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्याला आवश्यकता नाहीये असे विद्यार्थी फक्त आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन जरी राहिले तरी बऱ्यापैकी मी तुमचं जेवढं होईल तेवढं या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करेलच, जसा वेळ भेटेल तसा. कारण आजच्या डे मध्ये ऍक्च्युली आपली काल काउन्सिलिंग सुरुवात झाली आहे, पण मला हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी वेळ थोडासा लागलाय कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्याला अजून पुढेही जॉईन करायचंय ते या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. आणि आपली जोसा सोबत इंजिनिअरिंग काउन्सिलिंग सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला करून अशाच पद्धतीनं देत असतो. सोबतच तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, चॉईस फिलिंग कशी करायची आहे, ह्याचा एक लाईव्ह डेमो व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये